श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या बघा मी दिवसाची सुरुवात अशी करणार आहे. उद्या शांकभरी पौर्णिमा आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालायचे छान. सकाळी आंघोळ झाल्यावर पहिलं तुळशीजवळ यायचं, तुळशीला पाणी घालायचंय, तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दीप दाखवून तुळशीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण दरवाजाजवळ यायचंय, दरवाजाला छान तोरण लावायचंय. आंब्याचा डगळा असेल तर डगळा लावायचा आहे. आंब्याचा डगळा हे खूप शुभ असतं बघा. उद्या पौर्णिमा आहे आणि असं छान वाटतं सगळं अशी आपण दरवाजाची सजावट केल्यावर. त्यानंतर आपण उंबऱ्याला उद्या पौर्णिमा असल्या कारणाने हळदीचं लेपन करायचं आहे. लेपन कसं करणार आहे तर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे, सुगंधी द्रव्य जे तुमच्याकडे असेल ते टाकायचं आहे. ते सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि छान असं उंबरा आधी पाणी टाकून थोडंसं पुसून घेतल्यामुळं तो थोडासा ओलसर होतो बघा. आणि ते लेपन असं छान असं त्याच्यावर पसरून द्यायचं आहे. आणि दरवाजामध्ये छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे, त्याने खूप प्रसन्न वाटतं बघा रांगोळी काढल्यावर. आणि रांगोळी काढेपर्यंत आपलं लेपन जे केलेलं असतं ते सुकतं थोडंसं बघा. त्यानंतर मग उंबऱ्याची तुम्ही पूजा करू शकता. हळदी कुंकू अक्षदा वाहून एखादं फुल व्हायचं आहे. उंबऱ्यावर तुम्ही स्वस्तिक काढू शकता, लक्ष्मीची पावले काढू शकता. किती छान वाटतं बघा. आणि अजून उद्या पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं उद्या अजून काय काय सेवा करायची आहे. तर उद्या शांकभरी पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं आपण देवीला उद्या 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. जर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही भाज्या उद्या नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आपल्या मंदिरामध्ये आपली कुलदेवीला वगैरे दाखवू शकतो आपण. तर उद्या पौर्णिमा आहे, तर अजून काय काय सेवा आहेत. उद्या बघा आपण कुंकुमार्चन करू शकतो, श्रीयंत्रावर करू शकतो, देवीच्या मूर्तीवर करू शकतो, टाकावर करू शकतो. आणि संध्याकाळी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची पूजा करायची बघा. ज्यावेळेस सूर्य मावळतो त्याच्या आधी 24 मिनटं आणि नंतर 24 मिनटं असा प्रदोष असतो. या प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची असते. तर सत्यनारायणाची पूजा झाल्यावर आपण हवन पण करू शकतो बघा उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी. जे स्तोत्र मंत्र आहेत आपले, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, हे जे काही आपले नित्यसेवेमध्ये दिलेले आहे, हे सगळ्या मंत्रांचे थोडे थोडे मंत्र घेऊन आपण हवनही करू शकतो घरच्या घरी. अशा सगळ्या छान छान सेवा उद्या करू शकतो आपण. तर मी सुरुवात अशी करणार आहे, तुम्ही पण असंच करा. आणि उद्याचा दिवस आपण छान घालूयात प्रसन्नतेमध्ये असा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.